नमस्कार फ्रेंड, आम्ही चाललोय फिरायला. तर आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे फिरायला चाललो. चला बघूया आपण कुठं फिरायला चाललो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. मी तुम्हाला नक्की दाखवते. आम्ही खूप मोठ्या जागेवर चाललेलो आहोत फिरायला. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल. तर बघा आम्ही जायला स्विमिंग पूल मध्ये आम्ही चाललो वॉटर पार्क. तर इकडे बघा बॅग गिग धुणं चालली आमची. आणि आम्ही चाललो वॉटर पार्क मध्ये. कोणी वॉटर पार्क मध्ये गेले लाईक शेअर करून जा. बुच्ची बघा तुम्हाला कशी वाटली. बुच्ची माझी बिंदूची बघा. बुच्ची बघा कशी वाटली. आलोय बघा. तर गाडी स्टार्ट करायला निघालो तर तेवढ्यातच आमची गाडी पडली बंद. कारण त्या गाडीवरती ना खूप गरम झालं. आता कसं गरमीचं वातावरण आहे, गरमीमुळं खूप गरम झाली ती गाडी. मग त्याच्यावर पाणी टाकलं, त्याच्यामुळं मग गाडी बंद पडली. कुठं झाली बाबा चालू, इकून तिकून चालू झाली. तर मग इथं तिकीट काढायला तिकीट काढायचं काम पडलं. तिकीट काढायला पण एवढी गर्दी होती ना, खूपच गर्दी होती. कसं मस्त तिकीट काढलं. त्याच्यामध्ये आमच्या दोघांचं पण आणि आमच्या छोट्याल्या मुलींचं पण तिकीट घेतलं. म्हणजे आमच्या चौघांचं तिकीट घेतलं. मग इथं आम्ही आलो, आतमध्ये घुसलोय. इकून तिकून आतमध्ये घुसलो तर आल्या बाबा झालं इथं पाणी चालू. तर बघा पाणी किती छान आणि मस्त वाटत होतं. एकदम भारी पाणी वाटत होतं आणि असं कलर बदलत होता. एकदम असे वेगवेगळे कलर जसे बघायचे तसे अशी पाण्यामध्ये असं पाणी बघायला आणि याच्यामध्ये खेळायला खूपच मस्ती मज्जा येते. पण काय करावं, त्याच्यात हात टाकायला चालत नव्हता. कारण बोर्ड बाबांनी आधीच छापून ठेवलं की याच्यामध्ये जर हात टाकला तर सक्त कारवाई होईल. तर कुठं म्हणलं बाबा रिकामेचे भांडणं करत बसायचे, रिकामेचे कुटाणे करत बसायचे. त्याच्यामुळे मग हात काय टाकलाच नाही आम्ही. नंतर मग हे बघा इकडं आलो तर इकडं बघा खूप छान असं मस्त डेकोरेशन होतं, खूप छान होतं. तर आम्ही कुठं आलो तर तुम्हाला सांगतच आहो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं नक्की करा. तर आम्ही आलेलो आहे गोदा पार्कला. कोण आलेलं आहे गोदा पार्क? तर नाशिकचं गोदा पार्क आहे. तर कुठं आलेला आहे आम्ही? नाशिकच्या गोदा पार्कला. तर इथं बघा मस्त असं म्युझिक लावलेलं होतं आणि सगळेजण डान्स करत होते. एकदम असं खालून त्याच्यामध्ये फवारा उडत होता. मग फवारा उडत होता आणि छान. तर मग लेकरं पण अशी मस्त मस्त्या करत होते. खूप गाणं लावलेलं होतं, ढिंग चिका गाणं लागलं होतं. मग त्याच्यामुळं लेकरं पण खूप छान असे डान्स करत होते. लेकरांच्या अंगामध्ये पहिलंच तर गाणं स्टार्ट झालं की त्यांच्या अंगामध्ये अशी मस्ती येते, त्यांना डान्स करायला सुरुवात करतात. तर बघा इथे छान मस्त असं खालून असे फवारे येत होते. असं वाटत होतं की धुवाचे काय, ते धुपटचे काय, धुपटासारखे फवारे येत होते आणि मस्त लेकरांना अशी मज्जा वाटत होती त्याच्यामध्ये खेळायला, डान्स करायला. तर खूप एन्जॉय केला बाबा. किती दिवसांबाद आज आम्ही फिरायला आलेलो आहो आणि एवढ्या दिवसाबाद माझ्या मुलींनी सगळी खेळ काढून घेतली. तर खूप मज्जा मस्ती केली. तर बघा तुम्ही याच्यातून बघू शकता, या होलमधून छान असे फवारे येत आहेत आणि असं वाटते की ते धुपटेचे, पण धुपट नाही, ते पाण्याचे फवारे येतं. आणि याच्यामध्ये लेकरांना मस्ती मज्जा करायला खूपच एन्जॉय येत होता. मग काय, दिलं लावून गाणं आणि चाललं होतं धूमधडाके बाज लगे डान्स करणं. तर छोटाल्या लेकरच काय, मोठाल्या बायांना सुद्धा इंटरेस्ट आलता आणि सगळेच मिळून डान्स करत होते. तर बघा मग इकडं आलो नंतर ते या पायऱ्यावरून बघा किती छान असं मस्त असं भदा पाणी पडत होतं. एकदम मज्जा वाटत होती पायऱ्यावरतून पाणी बघून. आम्ही असं व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि ह्याच पायऱ्या बघितल्या होत्या, त्याच्यामुळंच आम्ही इथं आलेलो आहोत. कारण आम्हाला वाटत होतं याच्यावरती मस्त बसायला भेटन, पण काय बसायला तर जाऊ द्या, तिथं हात चरायला सुद्धा चाललं. काय आमच्या आवने घेतले फोटो काढून. मग आम्ही फोटो शूट केले थोडेसे. इथं फवाऱ्याजवळ बसलो पाण्यामध्ये. हे पण बघा किती छान. आणि याच्यामध्ये गेलो तर वरतून पाणी हे पडलं अंगावरती, तर किती मज्जा येत होती. पण काय करावं, खाली काही उतरूच देत नव्हते. फुकटचे पैसे घेतात लोक, बाकीचे हात तर लावू देत नाहीत कशाला. तर मग इथं तसंच इकडं पण किती छान वाटत होतं. मस्त असं स्विमिंग पूल आणि होतं, त्याच्यामध्ये उतरलं असतं तर छान असे फवारे आपल्या अंगावरती पडले असते आणि एकदम अशी भारी मज्जा आली असती ना. आम्हाला तर अशी, माझ्या मुलीला तर असं वाटत होतं याच्यामध्ये कधी उतरतो आणि कधी नाही. नंतर गेलो थोडंसं समोर गेलो, तिकडे काय होतं, तिकडे थोडेसे असे लेकरांचे खेळणे गिळणे, म्हणजे असं पाळणे गिळणे सर्व काही होते, बसायचे खेळायचे. मग काय तेच काय फुकट नव्हतं,
इकतच होतं, त्याला सुद्धा पैसे द्यायचे होते. मला वाटलं एकदा आतमध्ये घुसलं की काहीच एकदा गेटवरच पैसे भरायचं काम आहे, आतमध्ये घुसलं की पैसे भरायचं कामच नाही. पण कशाचं प्रत्येक गोष्टीसाठी पैसे भरावं लागतात बाबा. आणि आलो का समस्या इकडं, तर याचे दिले बघा. काय आहे खेळणं, नुसतं जंपक थाय करायचं आहे, तर त्याचे घेतले एकाचे 50 रुपये. असं कुठं राहते का? पण लोकांना असं फक्त पैसे वाढायचे करतात. लोकांना तेच तर चान्स सापडते. गेलो बाबा, लेकरांची हा कसं राहते. घातलं त्यांना दोघीचे 50 करून 100 रुपये तर दोघींनाच घेतले. चाललं होतं यांचं ढुसूम तिथं फायटिंग खेळणं. एकदम भारी फायटिंग खेळत होते, खूप मज्जा मस्ती करत होते. मज्जा मस्ती करताच आम्हाला सापडले त्याच्यात पैसे. तर पैसे किती होते? 10 रुपये. माझी मोठी मुलगी होती, मम्मी पैसे सापडले. मग छोट्या मुलीने घेतले घातले खिशात. 10चा गल्लार होता. जाऊ द्या म्हणलं की बाबा कोणाचे पडले असतील, आता कोणाला सांगतो की इथं की पैसे पडले म्हणून. घेतले आम्ही पैसे. नंतर मुलगी इथून पायऱ्यावरून चढून गेली. चाललं होतं घसरगुंडी. म्हणलं बाबांनो पटपट खेळा, नाही तर बाई देईल हाकलून की झाला टाईम. लोकांचं काय, थोडंसं पैसे घेतात आणि थोडंसं कसं खेळू देतात. मग इथे बघा मस्त असं वातावरण होतं, शांत आणि छान असं मस्त. इकडं बाजूला नदी होती. असं नदीमध्ये मस्त जर दिवसा आलो असतो तर मस्त असं नावमध्ये किंवा जहाजमध्ये बसलो असतो आणि एन्जॉय केलं असतं. काय पण रात्रीलाच उघडते, दिवसा उघडतच नाही. तर मस्त इथं पाणी होतं मस्त. मग लेकरं काय केले, इथं वरी चढायचं. आता आमची ईशानीला बनायचे पोलीस. तर मग तिचं चाललं होतं दोरी खीच बनणं चालली होती चढत. तर अशी दोरी खीच केलं. तिला इकून मातीतून गेली आणि पकडली. तेवढ्यातच पकडलं ना दुसरीनं. आता कसं करावं, आली घसरून खाली, पडली इकून तिकून घसरून. तर म्हणलं आता तिला चला दुसरी ती ट्राय करूच लागली, पण घसरतच होती. मग तिला घेतलं मी इकून गेली चढत. आहे ना पोलिसाची आत्तापासून ॲक्टिंग चालू आहे बापा, ट्रेनिंग चालू आहे. रनिंग करता पोलीस बनणार आम्ही. तर गेली घसरली, पडली ना तिथूनच. म्हणलं बाबा आता अशी कशी पोलीस बनणारी. मग परत तिनं ट्राय केलं, हार मानलीच नाही. परत गेली वरती आणि गेली होती. तर ती कसं लेकरांचं खेळणं हे मस्त राहते. मग खूप दमून आणि थकून गेलो, तर म्हणलं चला काहीतरी खाऊन घेऊ पोटामध्ये. कावळे पण काव करत आहेत. कावळे पण म्हणत आहेत किती वेळ खेळतास, माझ्या पोटामध्ये टाकता का नाही काही. मग काय घेतले, मंचुरन बघितले. तर म्हणलं हे कसले मंचुरन आहे, तर भज्जेच वाटायले. मग गेलो बाहेर हॉटेलीमध्ये. तिथं मस्त सोयाबीन चिल्ली घेतली होती बघा, एकदम भारी होती सोयाबीन चिल्ली, माझी फेवरेट. आणि मस्त काय घेतलं बघा, नूडल्स घेतले, सोयाबीन चिल्ली घेतली. एवढं बघून तर पोट फुल भरलं. तर चला बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.